हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर बरेच दिवस झाले नवीन काहीतरी असं छान दाखवलं नाहीये तुम्हाला. मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवले होते ते म्हणजे श्रीकृष्णांचे आपण वस्त्र शिवले होते त्या ताईंनी. तर मी तुम्हाला दाखवले होते आणि खूप छान त्या व्हिडिओला तुम्ही त्यांना प्रतिसाद सुद्धा दिला होता. बऱ्याच जणांनी भरपूर वस्त्र शिवून घेतले. तर आज ताईंनी माझ्यासाठी बघा किती सारे वस्त्र शिवून आणलेत. हे सर्व आता नवरात्रीची तयारी आहे. नवरात्रीसाठी मी त्यांना सांगितलं होतं की देवीचे मला वस्त्र हवेत. तर खूप आधी सांगितलं होतं जेव्हा श्रीकृष्णाचे वस्त्र शिवून घेतले होते ना, तर तेव्हाच मी त्यांना म्हटलं होतं की मला नवरात्रीसाठी हवेत. तर त्यांनी बघा किती सारे वस्त्र शिवून आणलेत. नवरात्रीचे तर कलर आहेतच याच्यामध्ये, प्लस आणखीन बरेचसे वेगवेगळे कलर सुद्धा आहे. श्रीकृष्णांसाठी सुद्धा वेगवेगळे जरा वेगळे वस्त्र शिवून आणले. त्यानंतर स्वामींसाठी बघा हे त्यांनी शिवून आणले. कारण त्यांना मी म्हटलं होतं की मी आता नवरात्रीमध्ये मला थोडं काहीतरी असं वेगळं करायचंय. तर ते तुम्हाला दिसेल नंतर, ते मी आत्ता सांगणार नाही. पण स्वामींसाठी देवीसाठी असे छान छान त्यांनी वस्त्र शिवून आणलेत. तर मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं नव्हतं की कोण आहेत त्या, कोण ताई आहेत की ज्यांच्याकडून मी वस्त्र शिवून घेतले. तुम्ही कदाचित त्यांना कॉन्टॅक्ट केला असेल, पण कसं फोनवरती आपलं बघणं दिसणं होत नाही. तर म्हणून मी त्यांना आज बोलवलंय. तर ह्या त्या ताई आहेत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. ताईंचं नाव आहे योगिता वटकर ना? हो. योगिता वटकर. त्या इथेच कल्याणलाच राहतात. आणि त्यांना मागच्या वेळी त्या एकदा माझ्याकडे घेऊन आले. म्हणजे त्यांनी, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता आणि विचारलं होतं की ताई आपण असं वस्त्र शिवू शकतो का, दाखवू शकतो का. तर जेव्हा पहिल्यांदा आम्ही विचार केला होता त्या व्हिडिओचा किंवा वस्त्रांचा, तर तेव्हा आम्हाला खरंच माहिती नव्हतं की इतकं छान रिस्पॉन्स आहे आपल्याला त्या गोष्टीचा. त्या तुम्हाला स्वतःच त्यांचा अनुभव सांगतील की तुम्हाला काय अनुभव आला. पुष्कळ छान प्रतिसाद दिला मला, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. असाच रिस्पॉन्स पुढच्या टाइमाला नक्की राहू दे, हीच मी स्वामींनी प्रार्थना करते. आणि त्या पण स्वामी सेवेकरीच आहेत, स्वामी भक्तच आहेत. पण पहिला व्हिडिओ जेव्हा आपला गेला त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचा रिस्पॉन्स आला लोकांकडून? पुष्कळ छान रिस्पॉन्स आला मला लोकांकडून. म्हणजे सगळ्यांनी खूप खूप छान प्रकारे सांगितलं की मला या टाईपची वस्त्र हवी आहेत. परत वेगवेगळ्या प्रकारे मलाही चांगलं वाटलं की वस्त्र शिवण्यासाठी पुष्कळ मेहनत आहे, पण आहे आनंद सुद्धा आहे मला की माझे वस्त्र सगळ्या देवांपर्यंत जातात. हीच मोठी मी स्वामी सेवा भाग्यवान होते आणि अशीच सेवा पुढेपर्यंत चालू दे, हीच मी सगळ्यांना प्रार्थना करते. तर कसं आहे की आपण जेव्हा एखादं काम करतो तर सुरुवात जेव्हा करतो तर आपल्याला माहिती नसतं की खरंच याच्यामध्ये काय होणार आहे, पुढे काय रिस्पॉन्स येणार आहे. तर तेव्हा मी ताईंना असंच म्हटलं होतं की ह्याचा रिस्पॉन्स कदाचित मला माहीत नाही, पण चांगलाही येऊ शकतो किंवा नॉर्मली येऊ शकतो. पण त्यांना इतकी ऑर्डर आली होती, म्हणजे इतके फोन आले होते ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओ केला त्याच्यानंतर, की त्यांनी मला स्वतः सांगितलं की ताई फोन हँग होतोय. इतके फोन. आणि त्यांचा फोन तुम्ही बघितला असेल तर जुना फोन होता त्यांचा, पूर्ण हँग होऊन गेलेला आहे. तर आता सध्या घेतलेला आहे हा नवीन फोन. ते इतके सारे फोन येत होते त्यांना आणि म्हणून त्यांनी आता नवीन फोन घेतला. कारण जसं जसं काम वाढतं तसं आपल्याला थोडंसं अपग्रेड व्हायला लागतं. तर मला खूप स्वतःला त्या बाबतीत तो एक म्हणतात ना की एक आत्मिक समाधान मिळतंय की आपल्यामुळे नाही, स्वामींमुळे, पण आपल्या कामामुळे कोणाला जर खरंच तितकी चांगली मदत होते आणि तितकं त्यांचं काम ॲप्रिशिएट होत आहे, ते प्रत्येक जे वस्त्र शिवतायत ते प्रत्येक देवांपर्यंत जात आहेत. आणि खरंच ती खूप मोठी एक सेवा होते. पैसा तर दुसरी गोष्ट आहे, दुय्यम गोष्ट आहे, पण पहिली जी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या देवांपर्यंत ते वस्त्र पोचतायत ना, तर ते खूप छान समाधानकारक वाटतं. आणि हे कसं आहे, हे काम ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर थोडं किचकट सुद्धा आहे. कारण प्रत्येकाची मूर्ती, जी देवांची प्रत्येकाची मूर्ती आहे, तर त्याची साईज वेगवेगळी असते. आता ही साईज माझ्या मूर्तीची एवढी असेल, कोणाची मोठी असेल, कोणाची छोटी असेल. तर प्रत्यक्षात बघणं आणि मोबाईलवरती फोटोमध्ये बघून ते तसं वस्त्र शिवणं, त्याच्यामध्ये खरंच खूप मोठी कला आहे. मी तर म्हणेन की समोर माप घेऊन वस्त्र शिवणं आणि फोटोमध्ये दाखवून वस्त्र शिवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तर खूप लांबून ताईंकडे आले होते. सिंगापूरवरून पण ऑर्डर आली. अरे वा. पोचली गेलेली आहे सिंगापूरची. त्यांना पुष्कळ छान वाटलं, म्हणजे एकदम वस्त्र घालून त्यांनी फोटोही देखील पाठवले. परत
दुसरे ऑर्डर परत चालू झालेले आहेत आता, नवरात्रीचे म्हणा, हा म्हणजे असे ऑर्डर चालूच आहेत. बरोबर. आणि त्या एकट्याच शिवतात, तर त्याच्यामुळे मशीनवर कंटिन्यू बसून त्यांना सुद्धा तुम्ही त्यांची प्रकृती बघत असाल तर त्यांना खरंच त्रासही होतो कंटिन्यू शिवून. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपल्या ज्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, तर तुम्ही नक्की समजून घ्याल की त्यांना पण खरंच घरातलं आपलं सगळं मॅनेज करून या सगळ्या गोष्टी करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि खूप लोड येतो, कारण फोन पण तेवढेच येतात, प्लस कामही तेवढं करावं लागतं, प्लस लोकांचे वेगवेगळ्या रिक्वेस्ट असतात की मूर्तीनुसार वेगवेगळे त्यांचे वस्त्र वगैरे. तर हे सगळं मॅनेज करणं खरंच खूप कठीण आहे. तर मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करेन की तुम्हाला असे देवीचे, आता हे जसे मी शिवून घेतलेत वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र, तर हे जरी तुम्हाला नवरात्रीसाठी नाही मिळाले, पण आता आपले पुढचे बरेचसे सण येतात, म्हणजे आता आपली दिवाळी येते, लक्ष्मीपूजन येते, मार्गशीर्षच्या पूजा येतात, तर तेव्हा तुम्ही ताईंकडून असे वेगवेगळे वस्त्र आणखी जसे तुम्हाला हवे तर त्याच्यानुसार तुम्ही शिवून घेऊ शकता. तर आज त्या घेऊन आल्या, म्हणून मी मुद्दामून त्यांना म्हटलं की चला आज मी तुम्हाला आपल्या ज्या ताई मैत्रिणी ज्या आहेत तर त्यांना सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते की बाबा कोण शिवतंय हे वस्त्र. हे वस्त्र तर दाखवते मी, पण म्हणजे कसं असतं ना की पडद्यावरचं आणि पडद्यामागचे कलाकार, तर पडद्यावरचे जे कलाकार असतात ते नेहमी ऍप्रिशिएट होतात, पण पडद्यामागचे जे कलाकार असतात तर त्यांना सुद्धा तेवढंच ऍप्रिसिएशन मिळालं पाहिजे. आणि म्हणून थँक्यू सो मच तुम्हाला. मेघामुळे हा एवढा चांगला प्रतिसाद भेटला मला, त्याविषयी तिचे मनापासून मी धन्यवाद करते. आणि अशी स्वामी सेवा चालू राहील. आणि माझ्याकडून जर काही वस्त्र चुकण्यात काही चुकीचं झालं असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागते, त्याबद्दल मला क्षमा असावी. नाही, तेच मला ते सांगायचंय, माझ्यामुळे काहीच नाहीये, हे सगळं स्वामींची कृपा असते आणि त्यांचेच सगळे आदेश असतात की बाबा हा माझा स्वामी भक्त आहे तर ह्याच्यापर्यंत तू जा आणि त्याला ही मदत कर किंवा त्याला हे तू म्हणजे मदत कर किंवा सपोर्ट कर, असं जे आहे ते स्वामींचेच एक आपल्याला इंट्युशन्स असतात, एक आज्ञा असते आणि त्याच्यानुसार आपोआप त्या गोष्टी घडत असतात. आपण प्रत्यक्षात मी स्वतः त्याच्यात खरंच काहीच असं मोठं इनिशिएटिव्ह घेतलेलं नाहीये. तो माझ्याकडे आज प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तर मी विचार करते की ज्याला मला जी काही मदत करता येईल तर मी त्याच्यातून ती मदत करू शकते आणि तीच मला असं वाटतं की ती मोठी स्वामी सेवा होईल आपल्याकडून. तर म्हणून मी तुम्हाला दाखवले बघा, स्वामींचे सुद्धा त्यांनी किती सुंदर वेगवेगळ्या रंगाचे असे प्लेन खूप छान वस्त्र. हे वस्त्र म्हणजे हे एकदम सोपे आहेत, हे मी जसं स्वामींना घालते की असं फोल्ड करून आपण जे घालतो ना खूप सुंदर दिसतात. कारण बऱ्याच जणांच्या स्वामींच्या मूर्ती सुद्धा वेगवेगळ्या असतात, छोट्या मोठ्या, तर असं फक्त हे सिंगल जरी तुम्ही शिवून घेतलेत वस्त्र ना तरी खूप सुंदर दिसतात स्वामींना. तर मी अशा प्रकारचे माझ्या म्हणजे स्वामींची माझी जशी मूर्ती आहे त्याच्या हिशोबाने मी हे त्यांच्याकडून शिवून घेतले. तर असे जर तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचं एक टायमिंग असेल तो मी नंतर सांगेल. हां, तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा ते तुम्हाला सांगतीलच की काय टायमिंग आहे, कारण दिवसभर कंटिन्यू फोन हँडल करणं प्लस काम करणं हे सगळं, आणि मुलांचं, त्यांची मुलगी सुद्धा 10वीला आहे तर त्याच्यामुळे तिचा पण अभ्यास आहे, घरातल्या बाकीच्या गोष्टी आहेत, तसं सगळं मॅनेज करून हे करणं थोडंसं कठीण जातं. पण तुमच्यासाठी त्या नक्कीच करतीलच, कारण तुमचा उत्साह बघून त्यांना सुद्धा उत्साह येतो या गोष्टी करण्यासाठी. तर ह्याचे जे काही रेट्स वगैरे आहेत ते तुम्ही फोनवरतीच त्यांना विचारून घ्या, कारण तुमच्या मूर्तीच्या साईजनुसार त्यांना ते शिवायला लागणार आहे. त्यामुळे मी एक पर्टिक्युलर रेट सांगून काहीच म्हणजे त्याचा उपयोग नाहीये. तर तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा तुम्ही ताईंना परस्पर सगळ्या गोष्टी विचारू शकता की याचा रेट काय आहे, किती दिवसात शिवून मिळेल वगैरे सर्व गोष्टी. तर त्यांचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तिथे नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि असे छान छान आता आपले जे सण येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या देवांना असे मस्त मस्त असे वस्त्र शिवून घ्या. तर तुम्हाला परत एकदा थँक्यू सो मच. पण घाई करू नका वस्त्र शिवण्यासाठी, कारण की मी एकटीच आहे वस्त्र शिवण्यासाठी. मुलांचा अभ्यास आणि हे सगळे घरातले कामं मला पूर्ण हँडल करण्यासाठी पुष्कळ वेळ जातो. म्हणजे तुम्ही एक लेडीज म्हणून समजून घ्याल की मी अपेक्षा करते. बरोबर आहे. आणि म्हणूनच त्यासाठी मी पर्सनली म्हणजे व्हिडिओ मी फक्त दाखवण्यासाठी नाही बनवला, मी त्यांना ह्याच्यासाठीच बोलवलं की त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त फोनवर सांगून होत नाहीत, कधी कधी समोर समोर सांगितले तर ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्हालाही कळेल. आणि मला माहिती आहे की माझ्या ज्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत,
तर खरंच एवढ्या आहेत समजूतदार की त्या नक्कीच समजून घेतील ही गोष्ट. पण नक्की मिळतील, तुम्हाला मिळतील एवढं नक्की आहे. पण तुम्ही आत्तापासून त्यांना ऑर्डर देऊन ठेवा, म्हणजे त्यांना जसा वेळ मिळेल तसे ते तुमचे ऑर्डर्स कंप्लीट करून देतील. तर आजचा हा वस्त्रांचा व्हिडिओ, म्हणजे हा जो आता पुढे येणार आहे, देवीचे जे सण येणार आहेत किंवा काय, आणि स्वामींचे जे वस्त्र आहेत ते तर आपले ऑल टाइम फिट आहेत. म्हणजे आपल्याला असं काही पर्टिक्युलर सणासाठी नाही, आपण नेहमीसाठी सुद्धा हे वापरू शकतो. इवन देवीचे वस्त्र सुद्धा, देवांचे कुठलेही वस्त्र तुम्ही फक्त सणापुरते नाही, तुम्ही इतर दिवशी सुद्धा प्रत्येक वारानुसार वगैरे सुद्धा कलर वाईज घालू शकता. तर म्हणून म्हणजे तुम्ही ऑर्डर द्या, त्यांना जसं जमेल ते तर नक्कीच तुम्हाला शिवून देतील. तर आजचा हा वस्त्रांचा किंवा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.